करू. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला ह्या तिसऱ्या खंडामध्ये, तिसऱ्या भागामध्ये अत्यंत खोलीत घेऊन चाललेले आहेत. त्यामध्ये काल आपण पाहिलं की जे प्रकरण सुरुवातीलाच पाहिलं की दोन शीर्षक आपण काल पाहिले की ते माझा श्वास आहेत आणि दुसरं शीर्षक आहे की पाहिलास का चमत्कार. ते माझा श्वास आहेत. ह्यामध्ये बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे की कसं नित्यानंद तत्व म्हणजे काय आहे, नित्यानंद म्हणजे काय. आणि ह्यामध्ये विशेष त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की आपले सद्गुरू हे आपणाला अनुग्रह देऊन आपणाला पूर्ण करतात. हे जर इतकी आपणाला एक धारणा असते, परंतु त्याही पलीकडे आहे की आपले सद्गुरू हे अंतरात्माच्या रूपात वास करत असतात आणि ते परमेश्वर, साक्षात परमेश्वर स्वरूप झालेले असतात. आणि इथे त्यांनी सांगितलेले की अंतरात्मा म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतरात्मा जो आहे तर त्यामध्ये ते गुरुतत्व सामावलेलं असतं. आणि दुसरं म्हणजे ह्या विश्वामध्ये सुद्धा ते तत्व, गुरुतत्व हे सामावलेलं आहे. जसं परमेश्वराचं तत्व म्हणजे ते परमेश्वर समान असतात आणि त्यामुळे परमेश्वर जसा नित्य आहे आणि अपरिवर्तनशील आहे, कालातीत आहे आणि त्याचप्रमाणे हे गुरुतत्व हे नित्य असतं. कारण गुरुतत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो परमात्माच आहे आणि आपला अंतरात्मा आहे. आणि त्यामुळे ते कायम नित्य असलेलं तत्व आणि जे आनंद स्वरूप असलेलं तत्व आहे. आणि अशा पद्धतीने नित्यानंद तत्वाविषयी नित्यानंद हे आपल्या सद्गुरूंविषयी त्यांनी संगितलेलं आणि आपले सद्गुरू हे पूर्ण नित्यानंद कसे आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता त्यानंतर दुसरं शीर्षक जे आहे की चमत्कार पाहिलास का, चमत्कार पाहिलास का. तर इथं महत्त्वाची गोष्ट ते सांगत आहेत की आपले जे सद्गुरू आहेत, सर्व काही महान विभूती आहेत. ह्या सर्व महान विभूती ह्या आपल्यासारख्याच असतात, मानवी देहामध्ये असतात आणि आपल्यासारखाच त्यांचे सर्व व्यवहार असतात. ते आपल्यासारखं जेवतात, झोपतात, हसतात, बोलतात, काही थट्टा मस्करी करतात, सर्व काही आपल्यासारखंच असतं. परंतु तरीसुद्धा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक असतो. आणि हा फरकसुद्धा काहीच व्यक्ती समजू शकतात, अन्यथा सर्वांना आपले संत की ते एक सामान्य देहधारी माणूसच वाटतात. आता ते संत का होतात किंवा संत म्हणण्यापेक्षा ह्या सर्व महान विभूती ते का होतात तसे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यामध्ये दैवी शक्ती असते आणि ती दैवी शक्ती पूर्णतः चेतन रूपामध्ये असते आणि त्यामुळे त्या शक्तीमुळेच ते गुरु होतात, गुरुरूप होतात. आणि ही दैवी शक्ती म्हणजेच आत्मा, आपला अंतरात्मा आहे आणि ती प्रत्येकामध्ये हे आत्मतत्व असतं. आणि इथं सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या गुरूंच्या वचनानुसार त्यांनी चालले तर प्रत्येक व्यक्तीमधलं हे आत्मतत्व त्यांना, त्या व्यक्तीला गुरुरूप करू शकतं. इतकं त्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि आपल्या सर्व संतांनी त्यांच्या अंतरी असलेल्या आत्मतत्वाचा विकास त्यांना पूर्णतः ते आत्मतत्व स्वरूप ते झाले होते आणि पूर्णतः सर्व त्यांचे जे आवरणं आहेत आत्मतत्वाचे ते त्यांनी बाजूला सारून सदैव ते आत्मस्वरूपामध्ये लीन झालेले होते. आणि त्यामुळे त्यांच्यात आणि आपणात तो फरक आहे, हे इथे सांगितलं. त्यानंतर आपल्याला ते सांगतायत की हे आत्मतत्व आपल्या प्रत्येकामध्ये आहे आणि आपण साधनेच्या माध्यमातून
ते आत्मतत्व आपल्या सद्गुरूंनी ज्या शिकवणी दिलेल्या आहेत, त्या शिकवणींचा आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला, तर हळू-हळू आपल्यातलं सुद्धा ते दैवी सामर्थ्य वाढतं आणि आपण गुरुरूप होऊ शकतो. आपणाला ते गुरुरूप करतात, गुरुमय करतात, एवढं त्यामध्ये सामर्थ्य आहे. आता त्यानंतर आपणाला त्यांनी सांगितलेलं आहे, की आता हे अंतरात्म्याच्या रूपात कसं गुरुतत्व सामावलेलं आहे, हे सांगितलं. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे, की भगवान नित्यानंदांना जेव्हा कोणी येऊन असं सांगायचे, की खूप दिवसांनी म्हणजे तुमची भेट झाली, सद्गुरूंना भेटण्याचा योग आला. तर तेव्हा ते म्हणायचे, "का तू जिथे होतास तिथेही मी होतो, तुझ्या आतही होतो, बाहेर होतो. तू ज्या वस्तूंमध्ये पाहत होतास, त्या सर्व गोष्टींमध्ये मी होतो. तुला तिथे मी दिसलो नाही का?" तर हे ते सांगायचे. कारण सद्गुरू तत्व हे जसं भगवंत सर्वत्र आहे, त्याच प्रकारे सद्गुरू तत्व हे दुसरं-तिसरं काही नसून ते परमात्म तत्वच आहे आणि जे सर्वत्र आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी खूप सुंदर रीतीने आपणाला सांगितलेलं आहे, की आपण ह्या सृष्टीमध्ये वावरत असताना जे काही आपणासमोर विविध आकार येतात, तर ते विविध आकार हे प्रत्येक आकार अगदी दगडापासून पशु-पक्षी, प्राणी, मासे सर्व काही सृष्टी आणि या 84 लाख जीवयोनी हा प्रत्येक आकार हा भगवंतातून निर्माण झालेला आहे आणि त्याच्या शक्तीतून निर्माण झाला आहे, त्याची शक्ती त्यामध्ये असते आणि त्यामुळे इथे भगवान नित्यानंद बाबा मुक्तानंदांना सांगतायत, की तुझ्यातही तो राम आहे, माझ्यातही तो राम आहे. प्रत्येकामध्ये तो राम आहे. तर ही दृष्टी ह्या दृष्टीने आपणाला स्वतःकडे आणि संपूर्ण विश्वाकडे बघता यायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ते पुढे सांगत आहेत, की आपण कशाप्रकारे आपलं कर्म कशाप्रकारे असलं पाहिजे, की मग त्यामध्ये त्यांनी विविध गोष्टी सांगितल्या आहेत, की आपण कोणाची निंदाही करता कामा नये, तसेच गुणगानही अतिरेक करायची आवश्यकता नाहीये. एखाद्या गोष्टीचा द्वेष करता कामा नये किंवा ज्या वाईट गोष्टी आहेत, तर त्यांचा द्वेषही करू नका आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची खूप आसक्तीही धरू नका. त्यानंतर एखादं कोणाशी शत्रुत्व करू नका. कोणाशी मैत्रीसुद्धा मैत्रीसाठी सुद्धा अत्यंत आसुसलेले राहू नका. कोणालाही जवळ करू नका, तसंच कोणालाही दूर करू नका. असं त्यांनी प्रत्येक गोष्टीचं हे संतुलन आचरण आपलं संतुलनात्मक असलं पाहिजे, हे त्यांनी इथे सांगितलं आहे. म्हणजे कुठेही प्रत्येक गोष्टीमध्ये समभाव जे आपल्याला समोर ज्या काही गोष्टी दिसतायत आपल्याला, एखादी चांगली गोष्ट दिसेल, एखादी वाईट दिसेल, तर एखादी अ, सुंदर असेल, एखादी कुरूप असेल, तर प्रत्येक ठिकाणी ती समदृष्टी त्यांनी ठेवायला सांगितले, सम आचरण त्यांनी ठेवायला सांगितलेलं आहे. त्यानंतर इथेच ते सांगतायत, की प्रत्येक ह्या जीवनामध्ये एक विविध प्रसंगातून व्यक्ती जात असते. कधी निंदेतून तर कधी स्तुतीतून तिला जावं लागतं, तर कधी गरिबी तर कधी श्रीमंती. तर हे सर्व जे आहे की कधी सुख असतं, कधी दुःख असतं, कधी यश असतं, अपयश असतं. तर हे सर्व ह्या ज्या जोड्या आहेत, ह्या जोड्या ह्या बहिणीसारख्या आपल्या जीवनात येत असतात. म्हणजे भावंडांसारख्या एका जीवनात येत असतात. एका पाठोपाठ आपण सुख-दुःखातून, यश अपयशातून, निंदा-स्तुतीतून, प्रेम, द्वेष ह्या सगळ्या गोष्टीतून आपण जात असतो. आणि हे जाणं किंवा हे सर्व विविधता जी आहे आपण अनुभवतो जीवनात, ती आपल्या प्रारब्धानुसार अनुभवत असतो आणि तिथे सुद्धा आपणाला समान दृष्टी ठेवणं आवश्यक आहे. हे समान दृष्टी तिथं का ठेवायची आहे? कारण का, की हे संपूर्ण विश्व जेव्हा निर्माण झालं, तर ते द्वंद्वातून 2 गोष्टीतून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे इथे जसं दिवस आवश्यक आहे, तशी रात्र आवश्यक आहे आणि जसा राजा असतो, तेव्हा प्रजाही असते. गरीब आहे, तर तिथे श्रीमंती पण असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या 2 द्वंद्वातनं हे पूर्णतः विश्व निर्माण झालंय आणि हे द्वंद्व हे विश्वाच्या जेव्हा प्रलय होईल किंवा ज्यावेळेला सृष्टीचा नाश होईल, विनाश होईल, त्यावेळेलाच हे द्वंद्व हे संपुष्टात येणार आहे. तर तोपर्यंत ही द्वंद्व ही कायम असणार आहे आणि हे जग हे ह्या रामलीलेचं एक रंगमंच आहे,
ह्या पद्धतीने पाहायला पाहिजे. संपूर्ण जग हे खूप सुंदर वाक्य आहे, की रामलीलेचं नाट्यगृह आहे. हे रामलीला इथं भगवंताची लीलेचं नाट्यगृह म्हणजे हे संपूर्ण जग आहे, संपूर्ण सृष्टी आहे आणि त्यामध्ये सर्व द्वंद्वातनं निर्माण होत असतात. दिवस आहे तर रात्र आहे. तर सूर्य आज आहे तर चंद्रही आहे. तर या पद्धतीने एक सर्व जोड्या इथे निर्माण झालेल्या आहेत. स्त्री, पुरुष ह्या पद्धतीने ते सर्व 2 विरुद्ध गोष्टीतनं प्रत्येक इथे निर्मिती झालेली आहे. त्यामुळे निर्मितीच जसं माया, प्रकृती आणि पुरुष ह्या 2 गोष्टीतनं निर्मिती झाली आहे, तसेच विविध भाव आहेत. ते सुद्धा 2 विरोधाभास असणारे भाव त्यातनं ते निर्माण झालेलं हे संपूर्ण सृष्टीचं चक्र आहे. आणि त्यामुळे आपणाला तिथे प्रत्येक ठिकाणी समदृष्टीने पाहता येणं आवश्यक आहे, कारण निर्मितीच अशा पद्धतीने आहे झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक आकाराकडे पाहत असताना आपण समदृष्टीने पाहणं, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे आपण समदृष्टीने पाहता यायला पाहिजे. तसंच जे आणि इथे महत्त्वाचं सांगितलं आहे, की जर अशी समदृष्टी नसेल आणि आपल्याला फक्त सुखच आवडू लागलं किंवा आपण दुःखाचा प्रचंड द्वेष करू लागलो किंवा एकाच पक्षाची आपण बाजू घेतली, तर आपण सुखी, खरा आनंद जीवनाचा अनुभवू शकणार नाही आणि आपण ज्ञानापासून आणि भक्तीपासून दूर जाऊ. कारण आपली शिकवण जी आहे, ही संतांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, की ती शिकवण पूर्णतः समदृष्टीची आहे आणि जो व्यक्ती समदृष्टीने पाहू शकतो जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक घटनेकडे, तर तोच व्यक्ती खरा भक्त आहे आणि तोच व्यक्ती खरा ज्ञानीही आहे. आणि ह्यासाठी आपणाला समदृष्टी अंगी बाणवणं आवश्यक आहे आणि आपल्या संतांनी ही समदृष्टी आपल्या अंगी बाणवली होती आणि त्यांनी स्वानुभवाने पाहिलेलं होतं, की आपलंच आत्मतत्व हे भगवंताचं भगवत स्वरूप आहे आणि आत्मा सो परमात्मा ह्या आत्मतत्वामध्येच संपूर्ण विश्व सामावून घेण्याची शक्ती आहे आणि हे आपल्या संतांनी अनुभवलेलं होतं. त्यामुळे संतांनी ह्या मानवी देहामध्येच तो चमत्कार पाहिलेला होता. मानवी देहामध्ये तो चमत्कार पाहिलेला होता आणि त्यामुळे ते ठामपणे आपल्याला सांगू शकले, की इथं ह्याच सृष्टी आपल्याच अंतरामध्ये आपल्याला भगवंत सापडू शकतो. आता आपण पुढचं वाचूया. सांगितलंय त्यांनी, की पाहिलास का चमत्कार. जर आपल्या संतांनी, आपल्या ऋषीमुनींनी जर आपल्या अंतरी हे तत्व अनुभवलं नसतं, तर आज आपलं जीवन हे इतर पशुपक्षी जे आहेत त्याप्रमाणेच असतं. आपल्या जीवनाला आपल्याला जी विशेष बुद्धी दिली आहे, विशेष विचारांची शक्ती दिली आहे, तिचा आपण वापरच केला नसता. तर इथे ह्यासाठी हा चमत्कारच आहे, की आपल्या संतांनी जी साधना केली, ऋषीमुनींनी जी साधना केली आणि त्यांनी आपल्याच असलेल्या आत्मतत्वामध्ये ते भगवत स्वरूप पाहिलं, संपूर्ण विश्वरूप दर्शन पाहिलं आणि त्यामुळे ते आपल्याला ठामपणे सांगू शकले, की या मार्गाने आपण चाललो तर आपणही ते अनुभवू शकतो. आपल्याच अंतरी आपण भगवंताला अनुभवू शकतो. आता आपण पुढचं वाचूया. पुढे ते सांगतात, की तुमचे सर्व काही तुमच्यातच आहे. तुमचे सर्व काही तुमच्यातच आहे. सर्व काही तुमच्या अंतरी आहे. जेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या हृदयात वास करतो आहे, तेव्हा तुम्ही प्राप्त करू शकणार नाही असे काय आहे? तुम्ही हा बोध ठेवला पाहिजे, की जे परमसत्य माझ्या गुरुदेव नित्यानंदांमध्ये आहे, तेच परमसत्य तेवढ्याच प्रमाणात तुमच्यातही आहे. ते सत्य जो आहे तोच सर्व नर आणि नारी बनला आहे. दैनंदिन कार्य करण्यासाठीच तो 2 बनला आहे, कारण एकटा राहून तो ती कार्य करू शकत नाही. तोच गुरु आहे आणि शिष्यही तोच आहे. त्याच्याशिवाय दुसरे काहीही नाही. प्रत्येक गोष्ट ईश्वरानेच व्याप्त आहे. लोक मला विचारतात, तुम्ही गेल्यानंतर काय होईल? पण मी जाऊ शकत नाही. मी चैतन्य स्वरूपात अगदी तुमच्याच अंतरात वास करतो आहे. तेव्हा हे पूर्णपणे जाणा. मी सदैव तुमच्याच अंतरी तुम्हाला भेटत राहीन. फार काळापासून आपण सोबत राहिलो आहोत. तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. तुम्हाला जर खरीखुरी समज असेल तर कुठेही गेलो तरी मी सदैव तुमच्या सोबतच आहे. तुम्ही
अगदी ह्या क्षणी तुमच्या अंतरी त्या सत्याचे दर्शन करू शकता. ते सत्य तुम्ही देखील आहात आणि मी सुद्धा तेच सत्य आहे. परमेश्वर तुमच्या अंतरात आहे. योग तुमच्या अंतरात आहे. मंत्र तुमच्या अंतरात आहे. तुम्ही बाहेर कशाचा शोध घेत आहात? तुमच्या आत्म्यासह आनंदी राहा. आपल्याच परमानंदात मस्त राहा. हे समजून घ्या आणि सर्व काही आपल्याच अंतरात पहा. ते बाहेर शोधू नका. मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. मी तुम्हाला हा देखील आशीर्वाद देतो की अंतरात्म्याचे ध्यान तुमच्यात उदित हो व त्याचे प्रज्ञान तुम्हा सर्वांना प्राप्त हो. तुम्ही मला फार प्रिय आहात. आता इथं ते पुन्हा सांगतायत की तुमचे सर्व काही तुमच्यातच आहे. जो शोध घेतोय भगवंताचा तो सुद्धा आपल्यातच आहे. जो मंत्र आपण शोधतोय तो सुद्धा आपल्यातच आहे. जी आपल्याला नामदीक्षा मिळते, अनुग्रह मिळतो, तर तो सुद्धा ते मंत्ररूपाने आपल्याच अंतरी त्या कुंडलिनी शक्तीमध्ये ते वास करत असतं. तर हे सर्व आपल्याच अंतरी आहे आणि आपल्या अंतरी गेल्यानंतर त्याची अनुभूती होणार आहे. आणि इथे ह्यासाठीच ते आधी आपणाला पूर्णतः दृष्टी ह्या विश्वाप्रतीचं ज्ञान, भगवंताचं ज्ञान ते आपल्याला देत आहेत की प्रत्येक गोष्टीकडे आपण कसं समदृष्टीने पाहिलं पाहिजे आणि का तसं समदृष्टीने पाहिलं पाहिजे ही त्यांनी शिकवण दिलेली आहे. आणि कारण ही समदृष्टी जर असेल तरच आपल्या अंतरात्म्यामध्ये आपण जाऊ शकतो. म्हणजे सर्वत्र आपल्याला दिसलं ज्या घटना घडत आहेत त्यासुद्धा कर्माच्या नियमानुसार आहेत. जे नियम हे भगवंताने निर्माण केलेले आहेत आणि त्यामुळे हे कर्माचे नियम आहेत. ते नियम म्हणजेच परमेश्वरही आहे. प्रत्येक आकारात ते आहे. असं प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा ते पाहतो तेव्हा त्याच अनुसंधानात आपण राहतो. त्याच आत्म्याच्या अनुसंधानात राहतो, भगवंताच्या अनुसंधानात राहतो आणि त्यामुळे आपण अंतर्मुख होऊ शकतो आणि आपल्या अंतरी असलेल्या भगवंतापर्यंत आपण पोचू शकतो. आता पुढे हे सांगत आहेत की आत्मा हा शुद्ध पूर्ण व सदैव तृप्त असतो. आत्मा हा शुद्ध पूर्ण व सदैव तृप्त असतो. तो कधीही पाप, पुण्य किंवा कुठल्याही प्रकारच्या अशुद्धीला स्पर्श करीत नाही. आत्मा सर्व देवी देवतांचे व तीर्थस्थानांचे मूर्त रूप आहे. आत्म्याला चिती आणि परमसत्य म्हणतात. तो आत्मा तुमच्या हृदयी आनंदमग्न राहो हीच माझी सर्वोच्च इच्छा आहे. खूप सुंदर सांगितलं इथे की आत्मा हा शुद्ध, पूर्ण व सदैव तृप्त असतो. तो कधीही पाप, पुण्य किंवा कुठल्याही प्रकारच्या अशुद्धीला स्पर्श करीत नाही. आत्मा सर्व देवी देवतांचे व तीर्थस्थानांचे मूर्त रूप आहे. आत्म्याला चिती आणि परमसत्य म्हणतात. तो आत्मा तुमच्या हृदयी आनंदमग्न राहो हीच माझी सर्वोच्च इच्छा आहे. लोक आत्म्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. जो आधीपासूनच शुद्ध आहे ते आत्म्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. जो आधीपासूनच प्राप्त आहे ते आत्म्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. जो आधीपासूनच प्राप्त आहे. सत्य हे आहे की हे जग आत्म्यानेच व्यापलेले आहे. आपण जे काही पाहतो आणि या जगात जे काही दिसते ते केवळ आत्माच आहे. आपल्या चुकीच्या समजुतीमुळेच आपण शुद्धतेत अशुद्धी, पूर्णत्वात अपूर्णता, मुक्तीमध्ये बंधन पाहतो आणि मग आपण सुखातही दुःखी होतो. याचे कारण म्हणजे आपल्याला खऱ्या आत्म्याबद्दल ज्ञान नाही. इथे पुन्हा वाचू आपण. सांगतायत की लोक आत्म्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. जो आधीपासूनच शुद्ध आहे ते आत्म्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. जो आधीपासूनच प्राप्त आहे. सत्य हे आहे की हे जग आत्म्यानेच व्यापलेले आहे. आपण जे काही पाहतो आणि या जगात जे काही दिसते ते केवळ आत्माच आहे. आपल्या चुकीच्या समजुतीमुळेच आपण शुद्धतेत अशुद्धी, पूर्णत्वात अपूर्णता, मुक्तीमध्ये बंधन पाहतो आणि मग आपण सुखातही दुःखी होतो. याचे कारण म्हणजे आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याबद्दल ज्ञान नाही. हे माझ्या आत्मस्वरूप प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही शुद्ध होतात. जगात राहिल्यामुळे
तुमच्या शुद्धतेवर काही परिणाम होत नाही. अगदी अंतसमयीसुद्धा तुमची शुद्धता दूषित होत नाही. मी तुम्हाला केवळ माझे भक्त किंवा शिष्य म्हणून पाहत नाही. मी तुम्हा सर्व बंधूंना व भगिनींना माझ्या नित्यानंद बाबांचे कुटुंबीय मानतो. तुम्ही सर्वजण शुद्ध आत्मे आहात. तुम्ही जन्मताच शुद्ध होता. तुमचे पूर्णत्व आधीपासूनच तुमच्या समवेत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण त्या शुद्ध आत्म्याची ज्योत आहे. माझ्याप्रमाणेच तुम्ही नित्यानंदांच्या कुटुंबातील सदस्य असल्याने त्यांचे कार्य करण्यासाठी तुम्ही माझी साथ करीत आहात. तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही ही सिद्धयोगाची परादृष्टी आहे आणि हेच श्री नित्यानंदांनी प्रदान केलेले ज्ञान आहे. मी तुमचा आत्मा आहे एवढेच नव्हे तर तुम्हीसुद्धा माझा आत्मा आहात. तुमचा प्राण हा माझा प्राण आहे आणि तुमचे जीवन हे माझे जीवन आहे. माझे तुझे हे छोटे आहे व ते मोठे आहे. हे तुझे आहे आणि ते माझे आहे. यामध्ये गुंतू नका. माझे तुझे हे छोटे आहे व ते मोठे आहे. हे तुझे आहे आणि ते माझे आहे. यामध्ये गुंतू नका. अशा प्रकारचा भेद निर्माण करू नका. अहंकाररहित आणि गर्वरहित राहून कर्म करीत राहा. जर तुमच्या मनात माझे तुझे छोटे मोठे असा भेदभाव उदयास आला किंवा एखाद्याला वर चढविण्याची आणि दुसऱ्याला खाली ओढण्याची तुम्हाला इच्छा झाली तर हे निश्चितपणे जाणा की तुमचे अधःपतन होत आहे. नियमित ध्यान करीत राहा. शिस्तीने आपला मंत्र जपत राहा. आपल्या नित्यानंद कुटुंबातील भावंडांना जवळ करीत राहा आणि एकमेकांवर प्रेमाची वृष्टी करीत राहा. प्रेम आत्मा आहे. प्रेम धर्म आहे. प्रेम ईश्वर आहे. प्रेमच मार्ग आहे आणि प्रेम हीच प्राप्त करण्याजोगी बहुमोल अशी एकमेव गोष्ट आहे. नित्यानंद हे ब्रह्मांडीय आनंद आहेत. तुमच्या हृदयात त्यांचे आनंदमय स्वरूप सदैव वृद्धिंगत होऊ द्या. त्यांचा अंतिम संदेश विसरू नका. आपल्या आत्मस्वरूपाचे ध्यान करा. आपल्या आत्मस्वरूपाची पूजा करा. आपल्या आत्मस्वरूपाला वंदन करा. आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण करा. तुमचे सर्व काही तुमच्यातच आहे. आता इथं खूप सुंदर रीतीने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आधीचा जो भाग आहे की तुम्ही पाहिलात का चमत्कार, तर त्यामध्ये त्यांनी हे सद्गुरु तत्व जे आहे हे तत्व पूर्णतः आत्मरूपामध्ये म्हणजे आत्मतत्वच आहे की त्यामध्ये हे तत्व सामावलेलं आहे सद्गुरु तत्व. आणि आपण जे बाहेर सर्वत्र पाहतो सद्गुरु हे ते सर्वतः भगवंताने निर्माण केलेलं आहे आणि प्रत्येक घटना ही बाहेरच्या जीवनात बाहेरच्या सृष्टीतली पण प्रत्येक घटना आणि आपल्या जीवनातली पण प्रत्येक घटना जी आहे ही सुद्धा त्या भगवंताच्या नियमानुसार ही चालत असते. आणि त्यामुळे प्रत्येक घटना ही सुद्धा भगवंतच आहे की त्याच्या नियमानुसार चालत असते. तो नियमच परमेश्वर आहे आणि त्यामुळे प्रत्येक घटनेमध्ये आपण त्या भगवंताची इच्छा म्हणण्यापेक्षा जरी ती घटना आपल्या कर्मामुळे घडत असेल तरी कर्माचा नियम जो आहे तो नियम हा सर्वांसाठी भगवंताने निर्माण केलेला आहे आणि तो सर्वांना एकसारखा लागू होतो. त्यामुळे तिथंसुद्धा ईश्वराला पाहणं, एखादं यश मिळालं तरीसुद्धा आपण त्यामध्ये सुद्धा त्याचीच अनुभूती घेणं, भगवंताची अनुभूती घेणं आणि आपल्या आत्मस्वरूपात एकरूप राहणं हे आवश्यक आहे. यश मिळालं, अपयश मिळालं कोणत्याही स्थितीमध्ये किंवा एखाद्याने निंदा केली, स्तुती केली, तिथेसुद्धा आपण आपल्या अंतरी राहणं हे आवश्यक आहे. इथे ते आपल्याला सांगतायत की आपलं आत्मतत्व हे पूर्णतः शुद्ध आहे, पवित्र आहे आणि संपूर्णपणे तृप्त असलेलं आहे, पूर्ण तृप्त असलेलं असं हे आत्मस्वरूप आहे. आणि त्यामुळे इथे आत्म्याला शुद्ध करण्याची वेगळी आवश्यकताच नाही, कारण ते स्वतः शुद्ध स्वरूप आहे. आणि तसंच त्याला तृप्त करण्यासाठी पण काहीच आवश्यकता नाही, कारण ते स्वतः तृप्त आहे आणि ते स्वतः पूर्ण आहे. आणि असं पूर्ण शुद्ध, पूर्ण तृप्त आणि
पूर्ण पवित्र असलेलं आपलं आत्मतत्व आहे आणि हे आत्मतत्व तसंच आपण अनुभवण्यासाठी आपली दृष्टी तेवढी विशाल झाली पाहिजे आणि ही दृष्टी विशाल होण्यासाठी सर्व भेददृष्टी आपल्यातली गळून गेली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला हे ज्ञान पाहिजे की प्रत्येक माझं जे अस्तित्व आहे ते कशातनं निर्माण झालं आहे. बाहेरच्या प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक घटकाचं अस्तित्व हे कशातनं निर्माण झालं आहे. त्यात प्रत्येक आकाराला कारण हे भगवंताची शक्ती आहे आणि प्रत्येक घटनेला कारणसुद्धा ईश्वराचे नियम आहेत. तर हे दोन्ही ज्या घटना दिसतात, जे एक दृश्य दिसतं, हे सर्व काही त्याच्या शक्तीचं आणि त्याच्या नियमानुसार ते होत असतात आणि ही जर आपण दृष्टी ठेवली तर आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपली दृष्टी ही सम असणार आहे आणि आपण ज्ञानपूर्णच असणार आहोत आणि प्रत्येकाला पाहत असताना सुद्धा आपणाला भेद नाही येणार की हा माझा किंवा हा तुझा किंवा मी माझं हे येणार नाही. कारण प्रत्येक आकार तो त्याच्याच शक्तीतनं निर्माण झाला आहे आणि प्रत्येक घटना ही त्याच्या नियमानुसार होत आहे. तर इथे समदृष्टी कायम राहील आणि ही समदृष्टी कायम असेल तेव्हा आपण आपल्या अंतरामध्ये पोहोचू शकतो आणि जर ही समदृष्टी नसेल तर आपण मी माझं ह्याच्यातच अडकून आपण बाह्यमुख होतो आणि तिथेच आपलं जन्मोजन्म मी माझं ह्या खेळातच आपण खेळत आलेलो आहे आणि त्यामुळे बाहेरच आपण अडकणार. तर इथे बाबा मुक्तानंदांनी आधी पण सांगितलं की जी समदृष्टी दिलेली आहे ती समदृष्टी सोडून तू एकाच गोष्टीमध्ये का अडकला आहेस, तू भगवंताचं चिंतन का करत नाहीस, तू मी माझं ह्याच्यामध्ये का अडकलेला आहेस. तर हे ते सांगतायत की जर समदृष्टी असेल तर आपण पूर्णतः आपल्याच आतमध्ये जातो आणि आपल्या आतमध्ये गेल्यानंतर ते तत्व जे आहे आत्मतत्व हे शुद्ध करावं लागत नाही. ते स्वतः पूर्ण शुद्ध आहे, ते पूर्ण आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे आणि पूर्ण तृप्त असं तत्व आहे. त्यामुळे आपल्या आतमध्ये गेल्यानंतर आपण ती पूर्णता अनुभवतो, आपण ती शुद्धता अनुभवतो, आपण ती तृप्ती अनुभवतो. त्यामुळे आपल्याला समाधान वाटतं आणि त्याच प्रकारे आपणाला इथे म्हणूनच बाबा मुक्तानंदांनी कालही आपल्याला सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण अंतरात्म्याची अनुभूती घेत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा पूर्णरूपाने होत नाही. अंतरात्म्याची अनुभूती नाही घेतली तर आपली वरवरची सुधारणा होते, म्हणजे ती मनाच्या पातळीवरची होते. मनाने आपण मानतो आणि आपण काही सुधारतो, परंतु मनाने मान्य नाही केलं तर आपण पुन्हा काहीतरी गडबड करतो. पण जेव्हा आपली दृष्टी सम होते, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण भगवंतालाच आठवण करतो आणि त्याचीच इच्छा समजतो. प्रत्येक आकाराकडे पाहताना त्याचीच शक्ती पाहतोय, त्याचंच रूप पाहतोय हे आपण समजतो. तर त्यावेळेला आपण आपल्या अंतरी जात असतो आणि अंतरी गेल्यानंतर मग आपल्यामध्ये जो बदल होतो, अंतरी गेल्यानंतर सगळं शुद्ध आहे, सगळं पूर्ण आहे, सगळं तृप्त आहे, समाधानी आहे आणि सगळं ज्ञानरूप आहे. त्यामुळे तिथून कायमचा बदल होतो की जेव्हा आपण आत्मतत्वात स्थित होतो तेव्हा आपल्यामध्ये पूर्ण सुधारणा होते. कारण त्या सुधारणा करण्यासारखं तिथे दुसरं काहीच नाही. तिथे सर्व काही ज्ञान आहे, आनंद आहे, पूर्णता आहे, तृप्तता आहे. तर अशा पद्धतीने इथे त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व काही, म्हणून हे शीर्षक दिले, तुमचे सर्व काही तुमच्यातच आहे. म्हणून भगवान नित्यानंद म्हणतात, हा उपदेश देतात की तुम्ही तुमच्या आत्म्याकडे पहा, आपल्या आत्मस्वरूपाची पूजा करा, आपल्या आत्मस्वरूपाचे ध्यान करा. कुठे ध्यान करायचं? आपल्या आत्मस्वरूपाचे ध्यान करायची, आत्म्याची पूजा करायची, आत्म्याचं वंदन करायचं आहे आणि आत्म्याचं स्मरण करायचं आहे आणि तुमचे सर्व काही तुमच्यातच आहे. तो भगवंत तुमच्यातच आहे. आपल्या आकारामध्ये तो आपला राम आपल्या आकारातच राहत आहे. पुढे सांगतात की सर्व देश त्यांचे आहेत, सर्व देश त्यांचे आहेत. आत्म्याचा धर्म हा सर्वोच्च धर्म आहे.
शास्त्रीय ग्रंथात म्हटले आहे, आत्म्यापेक्षा अधिक प्रिय, अधिक वंदनीय, अधिक पूजनीय असे काय असू शकते? नित्यानंदांनी मला हेच शिकविले आणि लोकांना हीच शिकवण सांगण्यासाठी मी विदेशात यात्रा करतो. माझ्या सहस्रारामध्ये मला परमसत्याचे दर्शन झाले व प्रत्येकात मला त्याचे दर्शन होते. माझ्यासाठी त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असे कुठलेच सत्य नाही. पाश्चिमात्य देशांत यात्रा करण्याआधी मी नित्यानंदांकडून आदेश मिळण्याची प्रतीक्षा केली. सर्वप्रथम त्यांच्याकडूनच मला माझा पासपोर्ट घ्यावा लागला. त्यांनी पाठविल्याशिवाय माझे जाणे व्यर्थ ठरले असते. त्यात कुठलाही आनंद वाटला नसता. शिवाय त्यांच्या आज्ञेविना यात्रा करणे निरर्थक ठरले असते. संपूर्ण जगभरातून लोक गणेशपुरीत येतात. मी जेव्हा जेव्हा विदेशात गेलो तेव्हा नित्यानंदांनी पाठविले म्हणूनच गेलो आणि त्यांच्या कृपेमुळेच या यात्रांदरम्यान मी एवढे चांगले कार्य करू शकलो. अल्पसमज असणाऱ्या लोकांना वाटते की एक देश दुसऱ्या देशाहून वेगळा आहे, पण सर्व देश नित्यानंदांचेच आहेत, सर्व पंथ त्यांचेच आहेत, सगळ्या भाषा त्यांच्याच आहेत व सगळे लोक त्यांचेच सगळे सोयरे आहेत. भगवंताच्या घरी विशिष्ट धर्म संप्रदाय किंवा पंथ नाहीत. त्याच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत. आदिगुरु शिवापासून ते गवताच्या साध्याच्या पात्यापर्यंत संपूर्ण विश्व श्री नित्यानंद आहे. तुम्ही कोणत्याही आश्रमाचे, कोणत्याही धर्माचे किंवा कोणत्याही देशाचे असलात तरीही हे स्मरणात ठेवा की सर्व देश, सर्व आश्रम, सर्व धर्म तसेच वर्तमानात जे काही अस्तित्वात आहे किंवा जे काही अस्तित्वात नाही आणि भविष्यात जे काही घडेल ते सर्व दुसरे काहीही नसून नित्यानंदांचीच लीला आहे. आत्म्यावरील दृढ विश्वासासह मी हे पुन्हा सांगतो की माझ्या दृष्टीने कोणीही लहान किंवा मोठा नाही, कोणीही चांगला किंवा वाईट नाही. सगळी नित्यानंदांचीच लीला आहे. ही लीला पूर्णपणे समजून घ्या. बाह्यता कोणी अज्ञानी किंवा ज्ञानी, कोणी गरीब वा श्रीमंत असेल, परंतु आत्म्यात असे कुठलेच भेद नसतात. आत्म्यात कुठल्याही प्रकारचे परिवर्तन कसे होऊ शकेल? तुमच्या दृष्टीला जर असे काही दिसत असेल तर हे जाणा की तुम्ही स्वतःला फसवीत आहात. दैनंदिन जीवनात मी भेद पाहत असल्याप्रमाणे वाटू शकते, परंतु माझी दृष्टी समस्त भेदांच्याही पलीकडे आहे आणि ती नित्यानंदांचे मूर्त रूप आहे. अवघे विश्व दुसरे काहीही नसून नित्यानंदच आहेत असा माझा दृढ विश्वास आहे. हे विश्व नित्यानंदांचे आहे आणि ते स्वतःच विश्व बनले आहेत. ते विश्वमय व विश्वातीत असे दोन्हीही आहेत. भगवान नित्यानंदांनी मला बहाल केलेली ही दिव्यदृष्टी आहे. हा माझ्या हृदयातील दृढ बोध आहे. हेच परमसत्य आहे. आता सर्व देश त्यांचे आहेत ह्या शीर्षकाखाली त्यांनी सर्व सृष्टीतले आपल्याला असं वाटतं भारत हाच माझा देश आहे, परंतु भगवंताने संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे. त्यामुळे सर्वच देश नित्यानंद म्हणजेच परमात्म तत्व आहे, जे पूर्णतः नित्य आनंद स्वरूप असतं. आणि आपले सर्व संत हे परमात्ममय झाले होते, परमानंद स्वरूप झाले होते, सच्चिदानंदमय झाले होते. त्यामुळे जी भगवंताची शक्ती आहे ती सर्व आपल्या संतांची पण शक्ती होती आणि आहे. जसं आता अनेक संत आपल्या भक्तांना जिथे कुठे पण भक्त असेल तर तिथे त्याने आठवण केली तर त्याला अनेक अनुभूती देतात. मग अनेकदा त्यांना आपले संत अगदी दृष्टीला पण पडतात किंवा ते दिसतात, ते म्हणजे ते प्रकट होतात. तर ही अशी शक्ती ही परमात्म्या समान, भगवंता समान त्यांनी प्राप्त केलेली असते. आणि आता इथं त्यांनी जे नित्यानंद सांगितलेलं आहे हेच आपल्या संतांच्या संदर्भात पण आहे. आणि दुसरी गोष्ट, भगवंत हे संपूर्ण विश्व भगवंताचं आहे. त्यामुळे प्रत्येक देश, प्रत्येक पंथ, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक साधना पद्धती ही त्याचीच आहे. त्याच्या दृष्टीने कुठलाही भेद नसतो, हे त्यांनी दिलेलं आहे. तर आपण भेद हा
मानवाने निर्माण केलेलं आहे. आपल्या दृष्टीत भेद असतो की मी या संप्रदायाचा, माझी ही साधना, मी स्त्री, मी पुरुष, मी या देशाचा, मी या राज्याचा, मी या गावचा, ही आपली दृष्टी आहे. पण भगवंताच्या दृष्टीने सर्व एक आहे, हे इथे ते सांगतायत. आणि तसंच बाह्य स्वरूप जे आहे की आपण कोण लहान असेल, मोठं असेल, गरीब श्रीमंत असेल, परंतु प्रत्येकाचं आत्मतत्व एक आहे. तर ते अपरिवर्तनशील आहे, तर ते एक आहे, असं ते आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या सृष्टीत ज्या घटना घडत आहेत त्यासुद्धा ईश्वराच्या नियमानुसार आहेत. आपल्या जीवनामध्ये घटनासुद्धा ईश्वरीय नियमानुसार आहे. त्यामुळे तिथेसुद्धा तेच तत्त्व काम करतं. आणि आत्ता घडत असलेल्या घटना आणि भविष्यात घडणाऱ्या घटना ह्यासुद्धा भगवत स्वरूपच आहेत. अशा रीतीने ते समदृष्टी सांगतायत. इथे एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या तुकाराम महाराजांची त्यांची अर्धांगिनी आवली, तर तिचा नियम होता की महाराज जेवल्याशिवाय ती जेवत नसे. आणि महाराज तिला न सांगता तिथे देहू गावाच्या जवळ पूर्ण डोंगर आहे, बरेच डोंगर आहेत. तर तिथे भंडारा हा डोंगर, तिथे आता त्यांचं मंदिर पण बांधतात आणि तिथे त्यांनी जास्त साधना केली भंडारा डोंगरावरती. पण अजूनही आसपास पण असे डोंगर आहेत. तर ते कुठल्या डोंगरावर जात आहेत ते तिला सांगत नसायचे. आणि त्यांची धारणा अशी होती की विठ्ठलाला जर मला भाकरी द्यायची असेल तर तो मला देईल. त्यामुळे ते तिला सांगायचे नाहीत की ते कुठल्या डोंगरावरती आज जाणार आहेत, कारण त्यांची पावलं जिथे घेऊन जाईल विठ्ठल तिथेच ते जायचे. त्यांनाही ते कदाचित माहीत नसेल की आज मी कुठल्या डोंगरावर जाऊन साधना करेल किंवा कुठल्या जागी जाऊन करेल. तर तिथे ती आवली आपली चालत चालत त्यांना पायपीट करत त्यांना इतकं, आणि देहूपासून हे डोंगर पण फार लांब आहेत, कशी ती जात असेल, चालत असेल आणि एवढं उन्हातान्हात त्यांना भाकरीचं ओझं आणि ते टोपलं घेऊन जात असेल, पाणी घेऊन जात असेल. आणि जाताना ती पूर्णतः वाटेमध्ये पांडुरंगाला शिव्या देतच जायची. आणि तिथे मग जाता जाता तिच्या पायात काटा रुततो आणि डोंगरावर एका जाताना, आणि तो भंडारा डोंगर आहे. आणि ही घटना सिनेमात पण दाखवतात. आणि तिथे पायात काटा रुततो, तो इतका रुततो की खालून वर येतो आपण आणि तो वरती येतो आणि तो काढणं मुश्किल आहे. तर तिथे सुद्धा तिच्या शिव्या चालूच असतात. आणि मग तिथे पांडुरंग एका गुराख्याच्या किंवा त्याच्या रूपामध्ये तो येतो आणि तो काटा काढला जातो. आणि काटा काढण्याच्या निमित्ताने त्याला पण हाताने काढता येत नाही, तर तो म्हणतो मी तोंडाने दातात ओढून तो काटा काढतो. आणि तो ह्या निमित्ताने तो खाली तिच्या पायाकडे पांडुरंग डोकं घेऊन जातो आणि त्यांना नमस्कार, ते डोक्याचा स्पर्श पण पायाला करवला जातो. तर हे तिला काही जो काटा काढणारा हा पांडुरंगच आहे ह्याचं तिला काही भान नाही आहे, काहीच नाही. परंतु जेव्हा तुकाराम महाराजांना ती घटना सांगितली जाते तेव्हा महाराज ओळखतात की हे दुसरं तिसरं कोणी नसून हे साक्षात पांडुरंग येऊन त्यांनी हिला दर्शन देऊन त्यांनी हिचा नमस्कार पण हिला केलेला आहे आणि हिचा काटाही काढलेला आहे. तर आता हे आहे भगवत तत्त्व, हे आहे परमात्मा तत्त्व, की ह्या तत्त्वाला, कारण ही शक्ती आहे पूर्ण, ह्या शक्तीला आकार घेणं काही अवघड नाही आहे. तर त्याच्यामुळे हे भगवंताचं तत्त्व आपल्या संतांना अशा आकारामध्ये येऊन त्यांनी अनुभूती दिलेली आहे. आणि तसंच अवलीचं ती आहे. आणि ही जी परमात्म्यामध्ये जी शक्ती असते तीच शक्ती आपल्या सर्व संतांमध्ये आलेली आहे. त्यामुळे आज आपले संत, जेवढे पण संत आहेत, की स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत, किंवा प्रत्येक संत, तुकाराम महाराज आहे, माऊली आहे, तर ह्यांच्या अनुभूती साधकांना होतात. जो गोंदवलेकर महाराज, आपले प्रत्येक किती नावं घ्यावी ही कमी आहेत. आणि अनेक नावं आपल्याला माहीत पण नाही आहेत. एवढे भारतात संत आहेत आणि तेवढे त्यांच्या अनुभूती आजही, ते जाऊन त्यांच्या निर्वाणानंतर कित्येक वर्ष झालेत तरीसुद्धा त्या अनुभूती आजही भक्तांना येत असतात. कारण त्यांच्यामध्ये ती शक्ती असते की ते सर्वत्र असतात. ही गोष्ट आहे. भगवत स्वरूप झाले असल्यामुळे ते सर्वत्र पण असतात आणि जिथे जो भक्त आठवण करेल तर तिथे त्याच्यासाठी प्रकट होतात, त्याला ते मार्गदर्शन पण करतात. तर ह्या पद्धतीने त्यांनी हे दिलेलं, ही तत्त्व तशी थोडी अवघड आहेत, पण ही समजली
तर ह्याच्यासारखं अध्यात्मातलं शिखर आपण समजतोय आणि जर हे चांगलं आपल्याला समजलं आणि आपण जर त्यानुसार ध्यान केलं तर आपलं खूप मोठं भाग्य बनणारच आहे. पुढे ते सांगतात, की ते तुम्हा सर्वांच्या अंतरी पूर्णतः जिवंत आहेत. आता इथे आपण भगवान नित्यानंदांच्या संदर्भात बाबा मुक्तानंद सांगतायत, तरीसुद्धा भगवान नित्यानंदांची आणि बाबा मुक्तानंदांची दृष्टी ही केवळ एकच सद्गुरू तत्व ही नसून पूर्णतः त्या तत्वाविषयी आहे. म्हणजे केवळ भगवान नित्यानंद यांच्या संदर्भात जरी असेल तरीसुद्धा ह्यातनं आपणाला सद्गुरू तत्वाची व्यापकता लक्षात येते. त्यामुळे आपण जे आता अभ्यास करतोय प्रत्येकाचे जे सद्गुरू असतील त्या संदर्भात त्यांनी तो विचार करायला हरकत नाही. पुढे ते सांगतात, की ते तुम्हा सर्वांच्या अंतरी पूर्णतः जिवंत आहेत. माझ्या प्रिय श्री गुरुदेवांच्या, माझ्या बाबांच्या कृपेबद्दल मी त्यांच्या प्रती आत्यंतिक प्रेमाने व कृतज्ञतेने ओतप्रोत भरून गेलो आहे. त्यांच्या कृपेशिवाय माझ्या यात्रांमध्ये काहीही साध्य झाले नसते. माझे गुरु देहरूपात नसले तरीही त्यांनी प्रकाशरूपाने, चितिशक्तीच्या रूपाने माझ्यात प्रवेश केल्यापासून ते मला कधीही सोडून गेलेले नाहीत. माझ्या ध्यानात व स्वप्नात प्रकट होऊन मला संदेश देऊन त्यांनी माझ्या जीवनात पदोपदी माझे मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक वस्तूत चितिप्रकाशाच्या रूपात ते सदैव प्रकट होत असतात. मी जरी काहीही राखून न ठेवता माझे सर्वस्व त्यांना अर्पण केलेले असले तरी त्यांच्या अक्षय कृपेच्या तुलनेत ते फारच तोकडे वाटते. कधीकधी माझ्या खोलीत मी एकांतात त्यांच्या विषयी विचार करतो तेव्हा प्रेमविभोर होऊन नाचल्याविना व गायल्याविना मला राहवत नाही. जेव्हा मला लोक विचारतात की मला त्यांची अनुपस्थिती जाणवते का, तेव्हा मी म्हणतो हो आणि नाही. मला त्यांची अनुपस्थिती जाणवत नाही कारण एका खऱ्याखुऱ्या अस्तित्वाच्या रूपात ते माझ्या अंतरी जिवंत आहेत. तरीही त्यांच्या विना मला चुकल्यासारखे जरूर वाटते, कारण आता या बाह्य नेत्रांना त्यांचे अनुपम रूप पाहायला मिळणार नाही. किती मनोहर तेजस्वी रूप होते त्यांचा हुंकार ध्वनी, मंत्रशक्तीने स्पंदित असणारा त्यांचा श्वास, त्यांची निमुळती व लांबसडक बोटे, त्यांचे ते हास्य ज्यामुळे त्यांचे पोट हालत असे, त्यांचा शक्तिपूर्ण दृष्टिक्षेप, हत्तीसारखे त्यांचे चालणे, साधेच पण मोहून टाकणारे त्यांचे स्मित, गहन व कर्णमधुर घोरणे, त्यांची गूढ वाणी व या साऱ्या गोष्टी माझ्या हृदयावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत. ईश्वराच्या या प्रकट रूपाला न्याहाळत मी माझा संपूर्ण जन्म वेचला असता. स्वतःचे सांत्वन करण्यासाठी मी जिकडे तिकडे त्यांचे फोटो लावलेले आहेत. त्यांनी सगळी रूपे धारण केलेली आहेत. ते तुम्हा सर्वांच्या अंतरी पूर्णतः जिवंत आहेत. जर तेच सर्व काही आहेत आणि तेच सर्व काही करतात तर त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोण आहे ज्यांना मी कृतज्ञता अर्पण करू शकतो. असे असले तरीही तुम्ही सर्वांनी एवढे शुद्ध व इच्छुक माध्यम बनून तुमच्या सेवेद्वारे सिद्धयोगाला इतरांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य एवढे सफल बनविले आहे. तुम्ही सर्वांनी एवढ्या श्रद्धेने व भक्तिभावाने कार्य केले आहे की तुम्ही अशक्याला वास्तव बनविले आहे. मी जिथे जिथे गेलो तिथे तुम्ही स्वर्ग निर्माण केला. माझ्या बाबांचे कार्य पुढे नेण्यासाठी मला ज्या कशाची आवश्यकता होती ते सर्व काही तुमच्या प्रेमाने मला उपलब्ध करून दिले. तुम्हाला ठाऊक आहे का की मी जेव्हा यावर मनन करतो की तुम्ही माझ्यासाठी काय काय केले आहे, तेव्हा माझ्या गालांवरून कृतज्ञतेचे अश्रू ओघळू लागतात. तुमच्या रूपात ईश्वराचे अथांग प्रेम साकार होत असल्याचे पाहून मी थक्क होऊन जातो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी अन्न पाण्याविना जगू शकेन, इतर जीवनावश्यक वस्तूंशिवाय मी जगू शकेन, पण तुमच्या प्रेमाविना मी जगू शकणार नाही. ते प्रेमच माझे पूर्ण पोषण आहे. माझ्या बाबांनी आपल्या करुणेने मला प्रेमसागरात चिंब करून टाकले आहे. जसे नारद मुनी म्हणतात की प्रेम अमृत आहे. तुम्ही मला प्रेम दिले आहे, त्याच्या बदल्यात मी केवळ प्रेमच देऊ शकतो. हे माझ्या
परमप्रिय नित्यानंदा, आभार व्यक्त करण्यासाठी मला शब्द अपुरे पडत आहेत, म्हणून ही आरती मी तुम्हाला अर्पण करीत आहे. आता इथं ते पूर्णतः आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये ते आत्मतत्व आहे. त्यामुळे आपले सद्गुरू इथे त्यांनी विशेष सांगितले की सद्गुरू देहात जरी नसतील तरीसुद्धा ते तत्वरूपाने आपल्या अंतरी कायम वास करत असतात. त्या शक्तिरूपाने ते आपल्या अंतरी वास करीत असतात आणि आपल्याला वेळोवेळी ते शक्तीच्या रूपातून मार्गदर्शन करत असतात. हे इथं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे ते आपल्या गुरूंविषयी इथे हे सर्व कृतज्ञता व्यक्त करत आहेत. आता कृतज्ञतेसाठी ते सांगतायत की हे माझ्या परमप्रिय नित्यानंदा, आभार व्यक्त करण्यासाठी मला शब्द अपुरे पडत आहेत, म्हणून ही आरती मी तुम्हाला अर्पण करीत आहे. हे पूर्ण दीप्तिमान शाश्वत अविनाशी नित्यानंदा, कृपया या आरतीचा स्वीकार करावा. नभ आणि पृथ्वी आरतीची थाळी बनले आहेत. सूर्य आणि चंद्र ह्या दोन ज्योती आहेत. नभ आणि पृथ्वी, आकाश आणि पृथ्वी आरतीची थाळी बनले आहेत. सूर्य आणि चंद्र या दोन ज्योती आहेत. मेरू पर्वतावरील सर्व चंदनवृक्ष सुगंधाकरिता प्रज्वलित केले आहेत. धरणीवरील सगळी पुष्पे व सगळ्या वनस्पती आणि सप्तसागराचे जल या थाळीला सुशोभित करते आहे. अनाहत नाद साऱ्या आकाशात गुंजन करीत आहे. यमराजाचा पाश याने भयभीत होतो आहे. आपणच 4 प्रकारचे अन्न बनला आहात. आपणच रस आणि आपणच रसाचा स्वाद घेणारे आहात. 4ही दिशांत तुमची मंदिरे आढळतात, पण आपले आसन प्रत्येक हृदयात आहे. वेदांची महावाक्ये म्हणजे आपले चरणामृत आहे. हे गुरुदेव, मी आपला भक्त आपल्या चरणामृतासाठी प्रार्थना करतो, जेणेकरून सर्व नरनारी बंधनमुक्त होऊन राहावेत. माझ्या गुरुदेवांच्या चरणी तुमचेच स्वामी मुक्तानंद. तर इथे ही आरती दिली आहे संपूर्ण. ह्यामध्ये खूपच सुंदर आरती आहे. तर इथे त्यांनी विशेष सांगितलेलं आहे. आता ही जी आरती आहे तर त्या आरतीमध्ये त्यांनी शांतपणे पुन्हा रेकॉर्डिंग आपण ऐकलं तर आपल्या लक्षात येईल. आणि इथे त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते तत्व आहे, हे गुरुतत्व आहे. जो ते जाणेल, समजेल, अनुभवेल त्याच्यामध्ये ते प्रकट होणार आहे. आणि इथं ते सांगतायत. आता आपण हे जे सर्व वर्णन आहे की आपल्या संतांनी आपल्या गुरूंना भगवत स्वरूपच मानलं होतं. भगवंत आणि गुरु हे वेगळे नाही. आता ही माऊलींनी सुद्धा जे पसायदान मागितलं ते पसायदान त्यांनी निवृत्तीनाथांना मागितलेलं आहे. तर हे जे पसायदान, कारण त्यांनी आणि इथे भगवान नित्यानंदना बाबा मुक्तानंद पूर्णतः परमेश्वरच मानत आहेत, कारण ते भगवत स्वरूप झाले होते, भगवत स्वरूप होते. आणि त्यांनी बाबांनी सुद्धा ती अनुभूती स्वतःमध्ये घेतली होती. त्यांनी सुद्धा आपल्या आत्मस्वरूपामध्ये भगवंताचं विश्वरूप दर्शन पूर्णतः पाहिलं होतं. त्यामुळे त्यांना पूर्ण जाणवलं, पूर्ण त्यांनी अनुभूती घेतली आहे की हा परमात्मतत्व हे व्यापक आहे आणि ह्या परमात्मतत्वाचाच आत्मतत्व, आपल्या अंतरी असलेलं आत्मतत्व हे मर्यादित जरी असेल तरीसुद्धा ते पूर्ण अंश आहे. त्या परमात्म्याचा पूर्ण अंश आहे, अंश रूपात आहे. आणि जर आपण साधना करत गेलो, आपल्या गुरुवचनांवरती चालत गेलो आणि आपली समदृष्टी असेल, आपण सर्वत्र प्रेमाने पाहत असू, तर हळूहळू करत साधनेचा परिणाम म्हणून ह्याच आत्मतत्वामध्ये हे विश्वरूप दर्शनसुद्धा झालेलं आहे. आणि हेच आत्मतत्व कसं व्यापक आहे हे सुद्धा बाबा मुक्तानंदांनी सुद्धा अनुभवलेलं आहे. त्यामुळे आता इथे जी त्यांनी हे केली, आपल्या सद्गुरूंच्या प्रती, गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही प्रार्थना केली. आता जर आपण जी सद्गुरूंची जे महिमा वर्णन केली जातं, तर सर्वांना माहीत असेल की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षी भूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. तर हे सद्गुरूंचं जे वर्णन आहे ते सुद्धा वर्णन हे ईश्वराच्याच वर्णनाला
तेच वर्णन आहे. म्हणजे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादी लक्षणम एकम नित्यम विमलम अचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. हे भगवंत, हे जर प्रत्येक शब्द आपण जर बघितला तर ह्यात हे परमात्म्याचंच वर्णन आहे असं आहे. आणि तेच वर्णन, तेच गायन, तेच सर्व गुण हे सद्गुरूंनी आपल्या अंगी बाणवलेले असतात, प्राप्त केलेले असतात. म्हणून ते सद्गुरू झालेले असतात. तर इथे आपण थांबूयात.